स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या संग्राम बाबू भंडारेंनी आज एक नवीन करिश्मा केलेला आहे. त्यांनी आज लवांडेंवरती शाईफेक केली. शाईफेक करत असताना त्यांचा जो आवेश होता, त्यानंतर त्यांच्या तोंडातून येणारे लवांड्या लवांड्या असे जे शब्द होते, यानंतर मला एक वेगळी गोष्ट आठवली. मी लहानपणापासून सप्ते पाहिले, कीर्तनं पाहिली. त्या कीर्तनांमध्ये जे कीर्तनकार यायचे त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज असायचं. हे तेज कुठल्या चमत्कारामुळे आलेलं नव्हतं. हे तेज होतं ज्ञानार्जनातून मिळालेलं. दुसऱ्या बाजूला हे तेज होतं काम, मत्सर, क्रोध या सगळ्या भावनांवरती कुठे ना कुठेतरी ताबा मिळवून यांना परास्त करून स्वतःच्या नामस्मरणातून देवाच्या जवळ गेलेला व्यक्ती मला समोर पाहायला मिळायचं. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की भंडारेंना पाहिल्यानंतर किंवा एक नव्या दमाचे जे हिंदुत्ववादी कीर्तनकार आलेले आहेत, यांना पाहिल्यानंतर तुम्हाला ते तेज पाहायला मिळतं का? या अगोदर कीर्तनकारांनी पिढ्या घडवल्या. स्वतःच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी ग्रस्त असलेले लोक चांगले विचार कोणते आहेत ते समजावून सांगितलं. संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा यांची वैचारिक एक अधिष्ठान त्यांच्यासाठी बांधून दिलं. भंडारेंना मला एवढं विचारायचं आहे की लवांडेंनी एक यादी काढली, त्या यादीमध्ये त्यांनी तुमच्या सकट इतर लोकांची नावं घेतली जे या वारकरी संप्रदाय जो अहिंसेचं समर्थन करतो, जो जिव्हाळा, प्रेम, समाजामधील बांधिलकी या गोष्टींवरती एम्फेसिस करतो, याच्या विरोधात जे काम करतात त्यांची नावं त्यांनी लिहिली. मला एवढंच विचारायचं आहे की संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि गाथा हे परिपूर्ण ग्रंथ नाहीत, दासबोध हा परिपूर्ण ग्रंथ आहे फक्त, असं म्हणणाऱ्या गोविंदगिरी महाराजांसाठी तुम्ही ती शाईफी केली का? किंवा या इस्तुल्या महाराजांसाठी शाईफी केली जे चिर्ऱ्याच्या बंदुका घेऊन स्वतःच्या स्टेटसवरती ठेवतात आणि मिरवतात, की तुम्ही त्या इतर बाबांसाठी केली जे आसारामाला संत म्हणतायत? ज्या व्यक्तीने बलात्कार केला त्याला संत म्हणतायत. आज परिस्थिती फार बिकट आहे. खरं तर संप्रदाय आणि संप्रदायामध्ये राहणारा माणूस या अगोदरपर्यंत असं म्हटलं जायचं की अरे तो बुवा माणूस आहे, म्हणजे तो सत्कर्म करतो. पण आताचे बुवा माणूस किंवा आता जे कीर्तनकार यांना स्वतःच्या आध्यात्मिक प्रक्रियेपेक्षा पाकिटांकडे जास्त त्यांचं लक्ष आहे का? हा देखील सवाल उठवला गेला पाहिजे. कारण तुम्ही एखाद्या पक्षाचं डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली जर काम केलं तर तुम्हाला जास्त कीर्तने मिळतील आणि त्या कीर्तनांमधून तुम्हाला जास्त पाकिटं सुद्धा मिळतील. असं हे काही गणित आहे का? आणि या गणितामुळेच तुम्हाला नव्याने उफाळून आलेलं हिंदुत्व आणि त्या हिंदुत्वाचा डिरेक्ट फटका भागवत धर्मावरती बसतोय, आपल्या इथल्या वारकरी संप्रदायावर बसतोय, हे कळत नाहीये का?